नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या किचनमध्ये स्वागत आहे. मी आज बघा करत आहे शेवग्याच्या शेंगाचं कालवण. हे बघा, लसूण घेतले सोबत. आता मी टोप ठेवला. आता या टोपामध्ये तेल टाकू आपण. दोन पळी तेल टाकते. आता ह्याच्यावर आपण जिरं टाकूया. लसूण मी ठेचून घेते. गॅस लो करायचा. हे बघा, कढीपत्ता टाकायचा. आता हे बघा, लसूण टाकायचं. गॅस लो केलाय. आता मी हा एक टमाटर कट करून टाकणार आहे. अशा पद्धतीनं शेंगाचं कालवण करा. डाळ आपण कुठली पण टाकू शकतो. चण्याची डाळ असो किंवा मुगाची असो, मसूरची असो. मग मी डाळ बघा ही मुगाची आणि मसूरची घेतली थोडीशी, अर्धी वाटी. हे आता मी शेवग्याच्या शेंगामध्ये टाकणार आहे. चण्याची डाळ असो किंवा मुगाची डाळ असो, मसूरची असो, आपण टाकू शकतो. आता बघा मी लसूण टाकणार. आता लसूण हलवूया. आता मी टमाटर टाकायचे. आता ह्याच्यात चटणी टाकू. घरगुती भाजी मसाला 1 चम्मच. हळद अर्धा चम्मच. आता हे सर्व आपण आहे ना मिक्स करूया व्यवस्थित. आता बघा शेंगा घेतलेत, पाव किलो शेंगा घेतलेत. शेवग्याची शेंगा आता मी ह्याच्यात स्वच्छ आपण धुवून टाकायचं. अशी ह्याची शेंगाची अशी सालं काढायची वरच्या असं. आणि मग हे असं आता मी हे कालवणात टाकते बघा ह्याच्यात फोडणीमध्ये. आता बघा मी शेंगा टाकते. आता आपण शेंगा जरा हलवूया. मसाल्यामध्ये वर खाली व्यवस्थित. आता मी ह्याच्यात डाळ टाकते. हे बघा, डाळ टाकायची. कालवण करत आहे शेवग्याच्या शेंगाचं टोपामध्ये. अगोदर पण मी व्हिडिओ केला आहे, पण तो कुकरमध्ये केले मी शेंगाचं कालवणाचा व्हिडिओ. तर मी हे टोपामध्ये केलं आहे कालवण.
आता आपण घालूया सर्व व्यवस्थित डाळ. एक ग्लास पाणी टाकलं. शेंगा शिजायसाठी म्हणून मी 1.5 ग्लास असं पाणी टाकायचं व्यवस्थित. आता गॅस फास्ट करायचा आणि हे आपलं शिजू द्यायचं काढून. चला आता आपण बघूया आपलं कालवण झालंय का नाही. बघा चांगलं आपलं कालवण शिजलंय. शेंगा पण आपण बघूया. थोडा अजून 5 मिनिट आपण ठेवूया. मी थोडासा शेंगदाण्याचं कूट टाकले. एवढा शेंगदाण्याचं कूट टाकले. भातावर, भाकरी संग, चपाती संग पण आपण खाऊ शकतो. शेंगाची कालवण चांगलं असते बघा. मी आता कोथिंबीर टाकते बघा. आता आपण अजून 5 मिनिटं आपलं कालवण शिजू द्यावा. बघूया. चला आता आपण कालवण बघूया आपलं. बघा आपलं कालवण मस्त असं शिजलंय. आता मी गॅस बंद करते. आता मी याच्यावर शेंगा काढून माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असं शेंगाचं कालवण डाळ शेंगदाण्याचं कूट टाकून केलं. आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.